निर्विघ्न कृपे देव सर्व कार्य सुसर्वदा. गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वरा साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुदेव नमः. जमलेल्या माझ्या सर्व तमाम क्रीडा रसिकांचं मी प्रथमतः या ठिकाणी सकाळच्या क्षेत्रामध्ये बडापासून बडापर्यंत मनपूर्वक हार्दिक असं स्वागत करतो. आणि आपण आता मैदानाच्या आतमध्ये जाणार आहोत. युवराज भैया कटके सोशल फाउंडेशन आयोजित वाघोली कौन्सिल सोसायटी प्रीमियर लीगचा देखणा राजेशाही सोहळा मैदानाच्या आतमध्ये आपण अनुभवत आहोत. आणि तो सोहळा मैदानाच्या आतमध्ये थाटतोय. पुढे एकदा माझ्या जमलेल्या सर्व तमाम क्रीडा रसिकांचं बडस्वी बडपूर्वक स्वागत करतोय. आणि सामन्याला होते सुरुवात. पहिला चेंडू राहुल काळे गोलंदाज ट्रॅक वरती असेल तर गणेश भापकर स्ट्राईक वरती आहे. ओहो, पहिला चेंडू मैदानाच्या आतमध्ये निर्धाव चेंडूवर आपण पाहतो इथे राहुल काळे अप्रतिम सुरुवात मैदानाच्या आतमध्ये होताना पाहायला मिळते. चांगली सुरुवात आपल्याला पाहायला मिळाली पहा. स्ट्राईक वरती गणेश भापकर असेल तर नॉन स्ट्राईकला सचिन. नॉन स्ट्राईकला उभा असणार आपण पाहतो सचिन दष्टी असेल. त्याचबरोबर स्ट्राईक वरती गणेश भापकर. ओहो, इथे पाहतो सुरेख फटका मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना आपण पाहतो की डीप लॉंगॉन मध्ये तिथे खेळाडू तयार होता. स्वराज पाबळे तिथे उभा होता पहा. चांगला चेंडू कव्हर करत एक धाव तिथे घेतली आणि एका धावेच्या मदतीने आपण पाहतो की पडाळा पॅन्थर्स या संघाचा अकाउंट इथे ओपन होतोय. धावांचा श्रीगणेशा मैदानाच्या आतमध्ये होईल. आणि त्यानंतर आपण पाहतो की एक सिंगल घेतल्यानंतर स्ट्राईक वरती सचिन दष्टी पाहियात. हो, इथे पहा काय कमालीचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये होता पहा. मला वाटतं की चेंडू सोडून दिला. कसल्याही प्रकारे तिथे कोणताही प्रयत्न केला नाहीये. डायरेक्ट एष्ट्यांचा वेध घेणारा चेंडू. पहिल्या क्रमांकाचा फलंदाज शून्यावरती कोसळतो. सचिन दष्टी बॅक टू द पॅव्हिलियन बाद. क्रिकेट म्हणजे चुकला तो संपला. ब्लॉसम प्रायमरी स्कूलचे डायरेक्टर मान्य रोशन संचित यांची बळीची टाळी. मला घाबरला. सलामीला आलेला आपण पाहतो की सचिन दष्टी तिथे पहिल्या चेंडूची त्याला पाहणी करायची होती. माझा अंदाज की खाली राहणारा चेंडू होता. म्हणजे कम हिटिंग चेंडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. टप्पा पडल्यानंतर एष्ट्यांचा भेद घेतला. तिथे सचिन दष्टीला चेंडू समजू शकला नाहीये. त्यानंतर सोडून दिला. आणि त्यानंतर आपण पाहतो की एष्ट्यांवरती आदळला चेंडू आणि सचिन दष्टी तिथे बाद झालाय. धक्का क्रमांक इथे पहिला पडाळा पॅन्थर्सच्या सगळ्याला. आशुतोष कुशवाहला आपण आता इथून पुढे पाहणार आहोत. आशुतोष कुशवाह पाहूयात कशा प्रकारे फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करणार आहे. आपण पाहतो की पहिल्या चेंडूवरती तिथे सचिन दष्टी बाद झाला. आणि त्यानंतर एक मोठी जबाबदारी आशुतोष तिथे मैदानाच्या आतमध्ये घेऊन आलाय. परंतु आपण पाहतो की डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये खेळलेला एक सुंदर तडाखा होता. 2 धावा तिथे पळून होत आहेत. आपण पाहतो की आशुतोषने एक चांगला फटका मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना तिथे त्याचं 2 धावा तिथे पूर्ण होत आहेत. एक चांगली सुरुवात त्यानं मैदानाच्या आतमध्ये आलेली केली. त्यानंतर आपण पाहतो की धोपलकरती धाबा 2 धावेच्या मदतीने बाद होईल. 3 धाबा एक गडी बाद असताना घोडदास तयार राहुल काळे. सुरेख फटका मैदानाच्या आतमध्ये होता. डीप स्क्वेअर लेग मध्ये बदलाट वेगानं चेंडू अगदी सीमारेषा पार अर्फार फरार. वाघोली सोसायटी प्रीमियर लीगचा देखणा चौकार 4 धावेंसाठी. पाहुणी मोका मारला चौका. तरुणांच्या दिलाची जान युवराज भैया कटके सोशल फाउंडेशन वायकेएस यांचा सनसनी चौका. चौकाराच्या सय्यड वाढ होती आणि धोपलकरती आपण पाहतो 7 धावा आहेत.
हो काय फटका मैदानाच्या आतमध्ये सजवलाय. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. डीप लॉंग अप मध्ये एक टप्पा घात. चेंडू अगदी सीमारेषा पार. खणखणी चौकार. पाहुणी मोका मारला चौका. तरुणांच्या दिलाची जान युवराज भैया कटके सोशल फाउंडेशन वायकेएस यांचा सनसनीत चौका. परफेक्ट गॅप शोधत आपण पाहतो की डीप लॉगअप मध्ये खेळलेला एक सुंदर तडाखा होता. आशुतोषच्या बॅट मधून बॅक टू बॅक 2 चौकार मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाले. षटकाची होते समाप्ती आणि एका षटकानंतर धपलकावरती 11 धावा 1 गडी बाद असताना आपण पाहतो की पहिलं षटक राहुल काळेनं मैदानाच्या आतमध्ये हाताळलं. त्यानंतर 6 चेंडूमध्ये एक फलंदाज बाद करत असताना 11 धावा मैदानाच्या आतमध्ये खर्च केलेल्या आहेत. दुसरं षटक टाकण्यासाठी गोलंदाज ट्रॅक वरती मार्गच होतो. स्वराज पाबळे आता आपण पाहणार आहोत. गोलंदाज ट्रॅक वरती तर स्ट्राईक वरती असेल तिथे गणेश वापकर. हो इथे आपण पाहतो की सुरेख फटका मैदानाच्या आतमध्ये खेळल्यानंतर एक धाव घेण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. एक चांगला फटका मैदानाच्या आतमध्ये खेळल्यानंतर आपण पाहतो की डीप कव्हर मध्ये चांगला चेंडू कव्हर करत एक धाव तिथे घेतली. एका धावीच्या मदतीने होते बाद. धोपलकावरती आपण पाहतो 12 धाबा. सिंगल घेतल्यानंतर स्ट्राईक वरती आपण पाहतो की आशुतोष कुशवाह आणि गोलंदाज ट्रॅक वरती आहे तिथे स्वराज पाबळे. हो इथे आपण पाहतो की एक चांगला चेंडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. अचूक टप्प्यावरती नियंत्रण ठेवत आपण पाहतो आता मैदानाच्या आतमध्ये वरून येणारा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. मला वाटतं थोडासा मागे सरकत बॅक फुटवरती एक मोठा फटका खेळायचा प्रयत्न होता तिथे आशुतोष कुशवाह यांचा, परंतु बॅट वरती चेंडू शकला नाहीये. एक चांगला चेंडू तिथे हाताळला स्वराज पाबळेनं. त्यानंतर पाहूयात हो स्लो रोड चेंडू टाकत आपण पाहतो हलक्या हाताने खेळायला ट्रॅव्हल. आपण पाहतो की 2 धाबेचा प्रयत्न जरूर केला तिथे पहा आणि केवळ 2 धाबा इथे पळून होत आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 धाबीच्या मदतीने होते वाढ. धोपलकावरती असतील धाबा 2-2-2 च्या मदतीने होते वाढ. चौदा धावा धोपलकावरती असताना पुन्हा एकदा सुरेख फटका मैदानाच्या आतमध्ये, परंतु चुकीचा फटका निवडलाय. डीप लॉंग ऑफ मध्ये टिपला जाईल आणि त्यानंतर आपण पाहतो इथे आशुतोष कुशवाह होतो फेल. बॅक टू द पॅव्हिलियन. बाद धक्का क्रमांक दुसरा. क्रिकेट म्हणजे चुकला तो संपला. ब्लॉसम प्रायमरी स्कूलचे डायरेक्टर मान्य रोशन संचित यांची बळीची टाळी. घाबरला मला घाबरला. दोनही संघाला विनंती असेल की आपल्याकडे जुने चेंडू असेल तर मैदानाच्या आतमध्ये आपण टाकून द्या. आपल्याकडे असतील तर चला स्पीडअप घ्या.
नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. आपण आता पाहणार आहोत डॅनिश. पहिला चेंडू मैदानाच्या आतमध्ये डॅनिश इथे खेळणार आहे. त्यानंतर आपण पाहतो की सुरेख फटका मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना धोब्या स्लॅड मध्ये जाऊन चेंडू पडला. एक टप्पा मला वाटतं की खेळाडू हातामध्ये चेंडू कव्हर चांगली फेकी मैदानाच्या आतमध्ये गेली पहा. दोडई फलंदाजाला विनंती करतो की ज्यावेळेस तुम्ही या मैदानाच्या आतमध्ये धावा कव्हर करत असता त्यावेळेस तुम्ही धावपट्टीवरून मला वाटतं की तिथे धावू नका, साईडने थोडेसे धावायचं आहे ही विनंती आहे. कारण की ऑर्गनायझर कमिटीची सूचना आहे ती सूचनेचं आपण पालन करायचं आहे. हलक्या हाताने खेळेल सुंदर फटका मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो की थोडासा फंबल होतो खेळाडू. एक धाव निश्चित मिळेल. एका धावेच्या मदतीने होईल वाढ. धोपलकावरती आपण पाहतो धावा असतील 16 धावा. 2 षटकांचा खेळ संपल्यानंतर धोपलकावरती 16 धावा आहेत. 2 गडी बाद असताना चला स्पीडअप घ्या. राहुल काळे तिसरे षटक टाकण्यासाठी गोलंदाज ट्रॅकवरती मार्गस्थ होतात आणि त्यानंतर आपण पाहतो की पुढील षटक मैदानाच्या आतमध्ये आपण पाहणार आहोत. सुरेख सुरेख फटका मैदानाच्या आतमध्ये खेळला. डीप पॉईंट मध्ये आपण पाहतो की खेळाडू तैनात होता. फेकी ताबडतोब करत एक धाव तिथे निश्चित मिळेल आणि केवळ एक धाव मिळाल्यानंतर धोपलकावरती आपण पाहतो की 17 धावा आहेत. 2 गडी बाद असताना हो तुंग आहे मध्ये चेंडू आहे. तर पाहूया चेंडूच्या खाली स्वतः गोलंदाज तिथे पोहोचला होता, परंतु आपण पाहतो की थोडासा अंदाज चुकला पहा मित्रांनो. 2 धावेचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये पूर्ण होता आणि त्यानंतर आपण पाहतो की 2 धावेच्या मदतीने होते वाढ. धोपलकावरती आपण पाहूयात 19 धावा 2 गडी बाद असताना हलक्या हाताने खेळेल. एक सुंदर तडका होता तिथे. एक धाव निश्चित मिळेल. एका धावेच्या मदतीने होते वाढ. आपण पाहतो की एक एक धावा गोळा करण्याचा प्रयत्न सातत्याने आपल्याला पाहायला मिळतो. इथे पन्हाळा पॅन्थर संघ अत्यंत एक चांगल्या प्रकारची फलंदाजी पाहायला मिळते. चांगली भागीदारी मैदानाच्या आतमध्ये टेकवताना पाहायला मिळते. आतापर्यंत आपण पाहतो की सलामीला आलेले फलंदाज मैदानाच्या आतमध्ये मला वाटतं गणेश भापकर तिथे असेल, परंतु आपण पाहतो की मला वाटतं सचिन सचिन बाद झाला. त्यानंतर आशुतोष सुद्धा मैदानाच्या आतमध्ये त्वरित बाद झाला. लवकर बाद झाला तिथे, परंतु आपण पाहतो इथे मोठी चूक मैदानाच्या आतमध्ये होताना पाहायला मिळाली. चुकीचं रूपांतर धावेत होईल. सरळ साधा सोपा चेंडू कव्हर करायचा होता, तिथे ती काही संकटात नाही. इथे चुकीला माफी नाहीये. चौकार 4 धावा.
गती परिवर्तन करत टाकणारा चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतो तिथे. आपण पाहतो की निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये टाकला आणि त्यानंतर कमबॅक कुठेतरी गेला पहा. आपण पाहतो पुन्हा एकदा चांगला चेंडू मैदानाच्या आतमध्ये हाताळला इथे. तीन षटकानंतर धावपलकावरती आपण पाहतो की 3 षटकानंतर धावपलकावरती 24 धावा 2 गडी बाद असताना आपण पाहतो इथे 18 चेंडूचा खेळ संपत असताना इथे बनवल्यात 24 धावा. एक सुरेख फटका मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो की डीप मध्ये खेळत असताना एक धाव घेण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. त्यानंतर आपण पाहतो की चौथं षटक मैदानाच्या आतमध्ये टाकण्यासाठी गोलंदाज ट्रॅकवरती मार्गस्थ होतो. स्वराज पाबळेला आपण पाहतो पहा. स्वराज पाबळे सुद्धा याही खेळाकडून अतिशय एक चांगल्या प्रकारची फलंदाजी गोलंदाजी सुद्धा आहे. एक ताबडतोब फटके मैदानाच्या आतमध्ये सातत्यपूर्ण खेळत असतो. परंतु आपण पाहतो की सिंगल घेतल्यानंतर स्ट्राईकवरती हलक्या हाताने खेळाचा फटका होता तिथे प्लेस केले आणि स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये चेंडू कव्हर केला. तिथे पॅकअप केला सूरज पाबळेनं चेंडू. तिथे निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. 25 धावा धोपलकावरती असताना तर स्ट्राईक वरती गणेश भापकर, तर नॉन स्ट्राईकला उभा असेल तिथे डॅनिश. सूरज पाबळे तयार गोलंदाज ट्रॅक वरती. आपण पाहतो की हो इथे पहा काही चेंडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. फक्त आणि फक्त मला वाटतं त्या चेंडूची पाहणी करत बसला तिथे गणेश भापकर. तिथे सोडून दिलं चेंडूला. मला वाटतं कसल्याही प्रकारे तिथे मला वाटतं प्रयत्न केला नाहीये. जरूर मला वाटतं तिथे मला वाटतं चेंडूवरती धाव घेतली नाहीये. म्हणजे कुठेतरी स्टेप आउट करत असताना तिथे आपण पाहतो मला वाटतं फक्त आणि फक्त बघत राहिला आणि निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपल्याला स्वराज पाबळेचा पाहायला मिळतोय. इथे कुठेतरी कमबॅक करण्याचा प्रयत्न लगातार 2 चेंडू मैदानाच्या आतमध्ये एक कमालीचं इथे हाताळलाय स्वराज पाबळेनं. कारण की गणेश भापकर सारखा एक मोठा फलंदाजाला 2 चेंडूवरती आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये उभा करून ठेवलंय. पाहियात पुढे एकदा हलक्या हाताने खेळायला सुंदर तडका होतो. त्यानंतर आपण पाहतो की गली पॉइंट मध्ये मला वाटतं चेंडू कव्हर करत असताना एक धाव निश्चित मिळेल आणि एका धाबीच्या मदतीने होते वाढ धोपलकावरती धाबा. त्यानंतर आपण पाहतो की एक सुंदर सुंदर ब्लास्ट काय फटका मैदानाच्या आतमध्ये होता इथे डॅनिशच्या बॅट मधून मैदानाच्या आतमध्ये उठल्या अगडीच्या झोळा आणि फेकून दिला चेंडू सीमारेषा बाहेर. लालबुंद तोफेचा गोळा षटकार. फटका प्रयत्न होता डॅनिसचा, परंतु आपण पाहतो इथे लेग बाईची सिंगल येईल. 4 षटकांचा खेळ संपत असताना धोपलकावरती आपण पाहतो इथे ना तेरी ना मेरी डबल तिरी
धोपल कबरे आहेत 33 धावा. 4 षटकांचा खेळ संपत असताना शक्ती पाचवं षटक टाकण्यासाठी गोलंदाज ट्रॅक वरती आपण पाहतो मोहित दुवा. हो, हलक्या हाताने खेळायला एक सुंदर तडका होता. एक धाव निश्चित मिळेल. मोठा फटका खेळायचा प्रयत्न होता. त्यानंतर आपण पाहतो की डॅनिश एक धाव घेतली आहे. एका धावीच्या मदतीने होते बाद. धोपलकावरती आपण पाहतो की 34 धावा 2 गडी बाद असताना असला स्पीडअप घ्या. मला वाटतं की लाईन लेनच्या बाहेर आहे का नाही चेंडू पाणी करण्यासाठी तिसऱ्या पंचाकडे येतोय. टीव्ही अंपायर्स कळवतील आपल्याला. तिसरे पंच योग्य तो निर्णय आपल्यापर्यंत पोहोचणार आहे. फेअर डिलिव्हरी एक चांगला छोटू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. क्रिसच्या कितीतरी आतमध्ये असणारा छोटू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो तिथे, कारण की तिसरे पंच कळवत आहेत. क्रिसच्या खूप आत असणारा चेंडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. आणि त्यानंतर आपण पाहतो पुढील चेंडू मैदानाच्या आतमध्ये असताना हो इथे पाहतो आपण गणेश बापकर क्वाडबियांचा शिकार ठरतोय. धक्का क्रमांक असेल इथे. फळा पॅन्थर संघाला तिसरा. फलंदाज बॅक टू द पॅव्हिलियन होतो बाद. क्रिकेट म्हणजे चुकला तो संपला. ब्लॉसम प्रायमरी स्कूलचे डायरेक्टर मान्य रोशन संचिती यांची बळीची टाळी टाळी. घाबरला मला घाबरला.
डो चेंडू मुख्य पंच तिथे कळवत आहेत अवंतर धाबेच्या मदतीने रत्नवाड धोपलकरवरती आपण पाहतो नाव असतील आपण पाहतो की विजय भाकरे स्ट्राईक वरती असेल आणि त्याच्यासाठी एक मोठी संधी आहे आणि तो संधीचं सोडं मैदानाच्या आतमध्ये फ्रीटचं करणार की काय पाहियात बॅटची एज होती इस्टनच्या पाठीमागे आपण पाहतो की सुसाट वेगानं चेंडू सीमा रेषा बाहेर पोहोचलाय आणि सीमा खणखणीत चौकार 4 धाब्यांसाठी 4 धाबा जोरा चेंडू द्या एकोणचाळीस धावा धोपलका भरते असताना आपण पाहतो की आतापर्यंत मैदानाच्या हातामध्ये 3 फलंदाज इथे बाद आहेत त्यानंतर आपण पाहतो की सुरेख फटका मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना बॅक टू बॉलर फटका खेळला होता एक धाव तिथे निश्चित मिळेल एक धाव घेण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये केल्यानंतर 2 धावा हो इथे पाहतो त्वरित पूर्ण करतायत दोनही खेळाडू 2 धावीच्या मदतीने रतवाड धोपलकावरती आपण पाहतो धावा असतील 43 लॉस ऑफ द 3 विकेट्स अर्थात 43 धावा धोपलकावरती असताना 4.5 चेंडूंचा आतापर्यंत मला वाटतं मैदानाच्या आतमध्ये खेळ संपलेला आहे आज पुढील चेंडू मैदानाच्या आतमध्ये हो परफेक्ट परफेक्ट मिडल ऑफ द बॅट एक शानदार शानदार रुबाबदार येतो तिथे षटकार 6 धावा फटका
आहे पंचलला एक सूचना येईल. 1 मिनिट सापडा थांबवा. पाच षटकांचा खेळ संपत असताना धोपलकावरती 50 धावा 3 गडी बाद असताना सामन्याला होते सुरुवात. सोबत षटक टाकण्यासाठी गोलंदाज ट्रॅक वरती आपण पाहत होते ते हो इथे फावियात विजय भाकरेच्या बॅट मधून एक मोठा ब्लास्ट. काय फटका मैदानाच्या आतमध्ये सजवलाय. फ्रंट फुट वरती आहेत परफेक्ट मिडल आणि त्याच बरोबरीत डीप लॉंग लेग डोक्यावरून एक मोठा प्रहार षटकार. आपण पाहतो की झेल सुटला तिथे आणि त्यानंतर डायरेक्ट हिट केला परंतु आपण पाहतो तिथे तिसऱ्या पंचांकडे निर्णय येतोय. फलंदाज रन आउट आहे का नाही टीव्ही अंपायर यांच्याकडे निर्णय येईल.
आणि तिसरे पंच कळवत आहेत डॉट आउट. फलंदाज सेफ आहे. लेग बायची सिगल येईल. सिगलच्या सय्यड होते बाड धोपलकरवरती आपण पाहतो की धाबा असतील 57. 57 धाबा धोपलकरवरती असताना 3 गडी बाद आहेत. पुन्हा एकदा पुढील चेंडू मैदानाच्या मध्ये आपण पाहतो तिथे विवेक राज तर स्ट्राईक वरती डॅनिश. हो इथे फबियान ज्ञानेशच्या बॅट मधून पुन्हा एकदा मोठा राजशाही तडाखा थेट फेकू दिला अगदी सीमारेषा बाहेर. षटकार 6 धावा. षटकाराच्या सय्यड मोठी वाढ होते. पुन्हा एकदा पाहतो तिथे हलकीशी यश तिथे बॅट वरती लागली होती आणि त्यानंतर आपण पाहतो तिथे मला वाटतं झेल सुटला जीवदान. 5.4 षटकाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपत असताना धपलकावरती 64 धावा आहेत. हो इथे पहा पुन्हा एकदा सुरेख सुरेख फटका मैदानाच्या आतमध्ये खेळला होता. डीप लॉंग लेग मध्ये आपण पाहतो की खेळाडू तयार असेल. एक धाव मिळेल निश्चित. एका धावीच्या मदतीने होतं वाढ. धोपलकावरती धावा असतील 65. 3 गडी बाद असताना हो पुन्हा एकदा डॅनिश. काही फटका मैदानाच्या आतमध्ये सजवला होता पहा. शिवछत्रपतींचा छावा. बिळतील 6 धावा. डीप लॉंग ऑफच्या डोक्यावर षटकार 6 धावा. शक्तिशाली स्ट्राईक वरती आपण पाहतो विजय भाकरे असेल. गोलंदाज ट्रॅक वरती आपण पाहतो की असेल गौरव सलरिया. आपण पाहतो की कालच्या मला वाटतं की मॅचेस शेवटच्या सामन्यातील प्लेअर ऑफ द मॅच बाटकरी ठरलं होतं गौरव सलरिया. आपण पाहतो एक धाव घेण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो की एका धावीच्या मदतीने ते वाढ धोपलकावरती 72 धावा 3 गडी बाद असताना गौरव सलरिया पाहतो आपण कालच्या सामन्यामध्ये मला वाटतं शेवटच्या सामन्यामध्ये प्लेअर ऑफ द मॅच वाडकरी ठरला होता. अत्यंत एक लाजवाब गोलंदाजी मला वाटतं साकारत तिथे खूप साऱ्या विकेट साऱ्या मिळवल्या होत्या आणि त्यानंतर आपण पाहतो की आताच्या षटकामध्ये किती धावा खर्च करण्याचा प्रयत्न त्याचा मैदानाच्या आतमध्ये असेल. एक चांगली फेकी मैदानाच्या आतमध्ये ताबडतोब करत असताना ज्यावेळेस आपण पाहतो की कालच्या क्षेत्रातील अंतिम सामना मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिला. शेवटच्या चेंडू पर्यंत सामना आपल्याला पाहायला मिळाला ते पहा.
मला वाटतं की 1 चेंडू 11 धावेची गरज असताना ग्राउंड्समन शिवकुमार, ग्राउंड्समन आहेत का शिवकुमार? हो इथे पाहूयात काही चेंडू मैदानाच्या आतमध्ये अचूक टप्प्यावरती चेंडू टाकला. टप्पा पडल्यानंतर भन्नाट वेगानं निघून गेलं श्रीरक्षेच्या आतमध्ये. भन्नाट वेगाचा चेंडू इथे आपल्याला गौरव सालारेचा पाहायला मिळाला. आपण पाहतो की विजय भाकरेला चेंडू समजू शकला नाहीये. विजय राज इथे आपण पाहतो की आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये ते गोलंदाजावरती त्यानं राज्य केलेलं आहे. डावासारखी कामगिरी मैदानाच्या आतमध्ये तिथे सातत्यपूर्ण आपल्या फलंदाच्या माध्यमातून तिथे साकारतोय. परंतु आपण पाहूयात कशा प्रकारे फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये डावाला पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न त्याचा असणार आहे. काही फटका मैदानाच्या आतमध्ये स्वतः लोटांगण घेतलं आणि तिथे पाहतो आपण एक स्कूप केलं फक्त आणि फक्त तिथे पाहूयात एक सुंदर तडाखा डीप फाईन लेग मध्ये खडखडी चौकार 4 धावेसाठी. सत्याहत्तर धावा धपलका भरते असताना आपण पाहतो पुढील चेंडू मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा असं हलक्या तर खेळला सुंदर तडाखा. एक धाव घेण्याचा प्रयत्न दुसरीचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये होणार की काय, परंतु पहा इथे चित्त्याची चपळाई मैदानाच्या आतमध्ये आपल्याला दोनही फलंदाजी पाहायला मिळाली आणि सुखरूप घरट्यामध्ये जाऊन पोहोचलाय. 2 धावेचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये सक्सेस केलाय. 2 धावीच्या मदतीने होते वाढ. धोपलकावरती धावा असतील 79 लॉस ऑफ द 3 विकेट्स अर्थात 79 धावा. आज पुढील चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपण पाहणार आहोत. त्यानंतर डाव्या इष्टेच्या खूप बाहेरून जाणारा चेंडू मुख्य पंच कळवतील. अवंतर धाव वाईट चेंडूची घोषणा अतिरिक्त धावीच्या मदतीने होते वाढ. धोपलकावरती 80 धावा इथे पन्हाळा पॅन्थर्सच्या संघाच्या पूर्ण होत आहेत. 6.5 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपत असताना हो इथे पहा काही कमालीचा, परंतु पाहतो इथे चुकीचा फटका मैदानाच्या आतमध्ये निवडला आणि त्यानंतर क्लीन बोर्ड इष्ट्या उद्ध्वस्त करून टाकले. तिथे फलंदाज विजय भाकरे होतो बाद. बॅक टू द पॅव्हिलियन.
आपण पाहतो की मोठी अपील मैदानाच्या मध्ये पाहायला मिळाली आणि त्यानंतर पंचांचं बोट आकाशाकडे. डॅनिश मला वाटतं लेग बी फोर साठी इथे तिसऱ्या पंचाकडे निर्णय येतोय. तिसरे पंच कळवतील फलंदाज बाद आहे का नाही पाणी करण्यासाठी ही पडताळणी करण्यासाठी तिसऱ्या पंचाकडे निर्णय येईल. तिसरे पंच आहे तिथे योग्य तो निर्णय आपल्याला योग्य वेळी येणार आहे. तिसरे पंच कळवत आहेत इथे बॅटची एज आहे. हॅलो पंचांचा निर्णय अंतिम राहील. तिसरे पंच कळवत आहेत बॅटची एज आहे. फलंदाज सेफ आहे. आपण पाहतो की ही स्पर्धा कडक नियमाने भरलेली स्पर्धा आहे. सर्व नियम तुम्हाला इथे आता तिथे पाळावं लागणार आहेच. पन्हाळा पॅन्थर संघ शंकर खापटे सर आणि ऑल टीम आपण डगआउट मध्ये जाऊन सामन्याचा आस्वाद घ्या. चौऱ्याऐंशी धावा धपलकावरती असताना आपण पाहतो 7.2 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपला आणि त्यानंतर आपण पाहूया स्ट्राईक वरती असेल लॅडेश. नॉन स्ट्राईकला महेश वारगडे
तो गोलंदाज ट्रॅक वरती आपण पाहतो की मोहित दुबाचा पुढील छोटे मैदानी शॉट मध्ये आपण पाहणार आहोत आणि त्यानंतर आपण पाहतो की हो इथे आपण पाहतो सुरेख हलक्या हाताने खेळायचा फटका होता डायरेक्ट हिट केला होता पहा परंतु अचूक नियम तिथे लागला नसेल नशिबानं साथ दिली आणि तिथे नशिबात एक धाव मिळेल एका धावीच्या मदतीने होते वाढ धौपलकावरती धावा असतील 85 4 फलंदाज बाद असताना आणि त्यानंतर आपण पाहतो की पुन्हा एकदा सुरेख फटका मैदानी मध्ये खेळत असताना आपण पाहतो नो मॅच हो इथे चुकला अंदाज चुकला तिथे पहा 2 धाबीचा प्रयत्न मैदानी मध्ये होताना पाहायला मिळालं मला वाटतं सरळ साधा सोपा झेल टिपायचा होता परंतु तिथे मला वाटतं जोरदार तिथे खेळाडू आला तिथे आणि त्यानंतर प्रयत्न केला झेल टिपण्यासाठी परंतु हातामध्ये चेंडू बसला नाहीये दिसतला चेंडू आणि एक धाव मिळाली आहे पुन्हा एकदा आपण पाहतो गोलंदाज ट्रॅक वरती गोलंदाज तयार मोहित दुवाला आपण आता इथून पुढे पाहणार आहोत पुढे सरसाव देण्याचा प्रयत्न होता तिथे महेश वारगड आहे परंतु बॅट वरती चेंडू शकला नाहीये निर्धाव चेंडू मैदानी मध्ये 87 धावा धोपलकावरती असताना आतापर्यंत इथे आपण पाहतो फनाला फॅन्थर संघाचे फलंदाज इथे 4 फलंदाज कोसळलेले आहेत उसळी घेणारा चेंडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो परंतु षटकाची होते समाप्ती 8 षटकांचा संपला खेळ 87 धावा धोपलकावरती असताना 4 फलंदाज इथे गमावलेले आहेत स्ट्राईक वरती आपण पाहतो डॅनिश असेल गोलंदाज ट्रॅक वरती गौरव सलारिया 15 चेंडू 40 धावांचा सामना करत अत्यंत एक चांगल्या प्रकारची फलंदाजी आपल्याला इथे डॅनिश पाहायला मिळते स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये चेंडू तिथे पॅकअप करतोय पहा खेळाडू मला वाटतं गोलंदाज असेल तिथे एक चांगला चेंडू कव्हर करत असताना रिधव चेंडू मैदानी मध्ये गौरव सलारीचा पाहायला मिळतो आणि त्यानंतर धौपलिक स्थिर 87 धावा आतापर्यंत 16 चेंडूचा खेळ खेळत असताना आपण पाहतो इथे 40 धावा तिथे वैयक्तिक बनवल्यात लाजबाब खेळी मैदानी मध्ये पाहायला मिळते इथे डॅनिश अत्यंत कमालीची फटकेबाजी त्यानंतर सुरेख फटका मैदानी मध्ये खेळत असताना डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये खेळाडू तैनात होता पहा एक धाव निश्चित मिळाली पैकी ताबडतोब करत एक धाव मिळेल एका धाबीच्या मदतीने होते मार डबल 88 धाबा धोपलकावरती असताना त्यानंतर आपण पाहतो की हलक्या तरी खेळायला सुंदर तडका महेश वारगडेनं एक धाव मिळाली आणि एका धाबीच्या मदतीने होते बाळ धोपलकावरती आपण पाहतो की धावा असतील 89 4 खडी बाद असताना आपण पाहतो की झेल टिपला आणि इथे पाहतो मला वाटतं शुभम भुसारीने टिपला झेल आणि अर्धी षटकी खेळीपासून थोडासा दूरवरती राहिला तिथे डॅनिश टिपला झेल आणि फलंदाज होतो फॅल बॅक टू द पव्हिलियन
या थोड्याशा कुठेतरी अडचणीत अडणार आहेत. या चुका तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये टाळायच्या आहेत. हो, अंगाचा भेद घेणारा चेंडू, विवेक रचा आपल्याला पाहायला मिळाला चेंडू. 97 धावा धोपलकरवरती असताना रिव्हर्स पुलचा फटका खेळायचा होता तिथे. विजय कुमार आहिर. विजय कुमार आहेर आपण पाहतो की ते डॉट स्वरूपामध्ये लगातार 2 चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. गती परिवर्तन करत टाकणारी गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला इथे विवेक राज. हो, इथे पाहतो आपण पुन्हा एकदा विजय कुमारच्या बॅट मधून त्यानंतर शुभम भुसारीनं टिपला जाईल. आतापर्यंत तिसरा झेल मैदानाच्या आतमध्ये टिपलाय. फलंदाज होतो फेल. बॅक टू द पॅव्हिलियन. सत्त्याण्णव धावा धपलकावरती असताना 9.5 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपला. अंतिम षटकामध्ये आपण पाहतो की ओहो, मोठा फटका खेळायचा होता तिथे प्रसाद सातवला, परंतु बॅट वरती चिटू शकला नाहीये. निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये खेळतो. क्लीन बोर्ड. आणि 10 षटकानंतर धपलकावरती 97 धावा इथे बनवल्यात. पडाळा पॅन्थर्सच्या संघानं शूट शिवनेरी टॅकर संघाला बनवायच्यात 60 चेंडू 98 धावा हे टार्गेट मैदानाच्या आतमध्ये उभा केलेला आहे पडाळा पॅन्थर्सच्या संघानं. पुढील सामन्यास आपण या ठिकाणी नाणेफेक करणार आहोत. लोहगड लायन्स विरोधामध्ये अजिंक्य तारा एव्हेंजर्स. दोनही संघाच्या संघनायकाला विनंती राहील नाणेफेकीसाठी आपण आता टॉस बॉक्स मध्ये या. आपलं देखील स्वागत आहे. तुम्ही आले का सर? अजिंक्य तारा आले का? सौरभ खेडकर आणि आकाश गाडे सर दोन्ही सरांना विनंती करतो की आपण आता टॉस बॉक्स करण्यासाठी या. टॉस बॉक्स मध्ये या. चला शिवनेरी ठाकर संघाला विनंती करतो 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये त्वरित लावून द्या. 60 चेंडू आणि सामना जिंकण्यासाठी बनवायचे आहेत. 98 धावा.
60 चेंडू 98 धावेची गरज असताना दोन फलंदाज चला शिवनेरी स्ट्रायकर्स संघाला विनंती करतो की दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये लावून द्यायचे आहेत. लोहगड लायन्स विरोधामध्ये अजिंक्यतारा एव्हेंजर्स या दोन संघामध्ये नाणेफेकचा खोल करणार आहोत. AK-47 इव्हेंटचे सर्वा सन्माननीय अशोकजी खांडेकर सर आपल्या हस्ते या ठिकाणी नाणेफेकचा खोल होणार आहे. शुभ मान्यवरांच्या हस्ते आपण या ठिकाणी नाणेफेकचा खोल करणार आहोत. लोहगड लायन्स विरोधामध्ये अजिंक्यतारा एव्हेंजर्स AK-47 इव्हेंटचे सर्वा सन्माननीय अशोकजी खांडेकर सर यांच्या हस्ते आपण या ठिकाणी नाणेफेकचा खोल संपन्न करणार आहोत. पुढील 7 चेंडू ऐकण्यासाठी मायक्रोफोनवरती आमच्या आता बदल करणार आहोत. सहयोगी समालोचक सन्माननीय प्रवीणजी काबटकर सर. मी थांबेल तुम्ही थांबू नका, ऐकत राहा पुढील आवाज. या सर आपलं देखील युवराज भैया कटके सोशल फाउंडेशन बडपूर्वक स्वागत आहे. आपण पाहतो की अजिंक्यतारा एव्हेंजर्स या संघाने नाणेफेकचा खोल जिंकला. आम्ही फलंदाजी करू असा निर्णय स्वीकारलाय आणि गोलंदाजीसाठी आमंत्रित केले लोहगड लायन्स या संघाला. हा सामना संपल्यानंतर दोनही संघांनी तयारीमध्ये राहायचा आहे. 60 चेंडू 98 धावांची आवश्यकता असताना हॅलो हॅलो. ओम नमोजी अध्याय वेद प्रतिपाध्याय जय जय स्व संवेद्याय आत्मरूपा देवा तूची गणेशु सकलार्थ मती प्रकाशू म्हणे निवृत्तीय दासो अवधार्य जेजो. मंडळी रामकृष्णारी उपस्थित तमाम क्रिकेटच्या रसिकांचं वाघोली सोसायटी प्रीमियर लीग मध्ये मनापासून मनपूर्वक हार्दिक स्वागत. आजचा दिवस क्रमांक 10 10व्या दिवसातील सामना क्रमांक 1 पन्हाळा पॅन्थर्स आणि त्यांच्या विरोधात शिवनेरी स्ट्रायकर्स. शिवनेरी स्ट्रायकर्स संघासमोर टार्गेट आहे 60 चेंडूमध्ये 98 धाब्यांचं. ते बनवलं जाईल का यासाठी मात्र संघर्ष सुरू झाला आहे. सलामीची जोडी शुभम आणि चिन्मय, तर पहिलं षटक सुहास इनामदार. पहिला चेंडू अप्रतिम दर्जाचा डॉट बॉल मैदानाच्या मध्ये पाहायला मिळतो आहे. एक धाव फलकावरती आहे. गोलंदाज सुहास इनामदार तयार. सकाळचं सत्र आपण पाहतो, थोडंसं ड्यू फॅक्टर जाणवतं, परंतु सकाळचं सत्र म्हटलं की थोडीशी खेळाडूंची बॉडी वॉर्मअप असणं गरजेचं आहे. वा सुंदर फटका सजवलाय, परंतु क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल. टेकन व्हेरी गुड कॅच. विकेटचं पतन. धक्का क्रमांक 1. गणेश चेंडूच्या खाली आला, त्यानं मात्र हाताचं कमळ बनवलं आणि सुंदर झेल मैदानाच्या आतमध्ये टिपला. धक्का क्रमांक पहिला बसतो. इथे मात्र स्वस्तामध्ये माघारी परतावं लागलेलं आहे.
शून्यावरती मात्र नक्कीच फलंदाज माघारी परतताना पाहायला मिळतो. शून्यात जन्मलो, शून्यात वाढलो, शून्याचे करून मंथन आणि शोधू सर्व काही. शून्य आम्ही दिले जगाला, नव्हती किंमत जयाला, बसवा एकाच्या बाजूला, लाख करी जो नगव्याला. तुमच्या शून्यालाही किंमत आहे मित्रांनो. फक्त त्या शून्यासमोर कुणीतरी आता एक म्हणून उभं राहणं गरजेचं आहे. आणि असा कोणता खेळाडू आहे जो त्या शून्यासमोर एक म्हणून उभा राहील? विवेक राज न्यू बॅटर मात्र मैदानाच्या आतमध्ये येऊन दाखल झालात. एक धावपलकावरती एका गड्याच्या मोबदल्यात सुहास इनामदार यांचं कौतुक करावं लागेल. पहिल्या षटकामध्ये मात्र पहिलं यश त्यांनी मात्र मिळवलेलं आहे. यावेळेचा चेंडू सुंदर सुंदर फटका मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. चेंडू सरळ सीमारेषेला आग लावेल. खणखणीत सनसनी चौकार. पाहुणी विवेक आल्याबरोबर चौकार त्यानं खेळलाय. मैदानाच्या बाहेरनं सेट होऊन आलाय की काय? आल्याबरोबर त्यानं मात्र एक शानदार चौकार मैदानाच्या मध्ये वसूल केला. धावफलक वाढतो. 5 धावा धावफलकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. यानंतरची मॅच आपण पाहणार आहोत. लोहगड लायन्स आणि त्यांच्या विरोधात अजिंक्यतारा एव्हेंजर्स. अजिंक्यतारा एव्हेंजर्स संघानं टॉस जिंकलेला आहे आणि बॅटिंग करण्याचा निर्णय मात्र त्यांचा आहे. हा सामना संपल्यानंतर लोहगड लायन्स संघ मात्र क्षेत्ररक्षण करताना तुम्हाला पाहायला मिळणार आहे. 6 धावा धावपलकावरती एका गड्याच्या मोबदल्यात पहिल्या क्रमांकाचं षटक इथे मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ असताना 55 चेंडू आणि 92 धावेंची मात्र जी गरज आहे. कमी धावसंख्येवरती देखील आपण या मैदानावरती अनेक सामने रंगताना पाहिलेले आहेत. लोहगड लायन्स संघ आपली प्लेइंग 11 आपल्याला विनंती आहे आपण आपली प्लेइंग 11 या ठिकाणी जमा करा आणि तुम्ही जी लिस्ट घेऊन गेलात ती लिस्ट या ठिकाणी आणून द्या विनंती आहे. नियमांना भरलेलं क्रिकेट तुम्ही पाहतात. पन्हाळा पॅन्थर्स आणि शिवनेरी स्ट्रायकर्स या दोन संघांमध्ये मात्र हा कडवा संघर्ष तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो. शिवनेरी स्ट्रायकर संघ देखील चांगली कामगिरी या स्पर्धेमध्ये राहिलीत. फटका फसलाय तिथे. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आहे. झेल टिपलाय आणि विकेटचं पतन. क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये बसतो. 6 धावा धावपलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. शिवनेरी संघाला कुणाची नजर तर लागली नाही ना असं म्हणावं लागेल. सकाळचं सत्र आहे आणि सकाळच्या सत्रामध्ये मात्र गोलंदाजांनी काय कमालीची गोलंदाजी इथे मैदानाच्या आतमध्ये नक्कीच जी साकारताना तुम्ही पाहतात. सकाळचं सत्र म्हटलं की खरं तर तुम्हाला एक चांगला परफॉर्मन्स इथे मैदानाच्या आतमध्ये द्यावा लागतो. युवराज भैया कटके यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेली मात्र ही क्रिकेटची स्पर्धा युवराज भैया कटके सोशल फाउंडेशन आयोजित वाघोली सोसायटी प्रीमियर लीग पर्व 3 आणि पर्व 3 मधला मात्र हा देखणा थरार तुम्हाला जो मात्र पाहायला मिळतोय. धावपलकावरती 6 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात 54 चेंडू शिल्लक आहेत. अजूनही 92 बनवायचे आहेत. हे क्रिकेट आहे मित्रांनो. शेवटच्या चेंडूपर्यंत जाणारा खेळ म्हणजे क्रिकेट. जोपर्यंत शेवटचा चेंडू पडला जात नाही तोपर्यंत क्रिकेटची भविष्यवाणी तुम्ही आम्ही कोणीही करू शकत नाहीत. आणि क्रिकेटची भविष्यवाणी करणारा अद्याप जन्माला आलेला नाही आणि येणार देखील नाही. दी ग्लोरियस गेम ऑफ अनसर्टन्टी. अनिश्चिततेने भरलेला परिपूर्ण खेळ म्हणजे क्रिकेट आहे. षटक क्रमांक 2 सुरू झालं आणि दुसऱ्या क्रमांकाचं षटक घेऊन मात्र शंकर खापणेनं चेंडू हातामध्ये घेतलेला आहे. पहिला चेंडू अप्रतिम दर्जाचा टाकलाय. शंकरवरती मोठी जबाबदारी आहे पण तो ऑन स्ट्राईकला गौरवला तुम्ही पाहतात. यावेळेस सुंदर सुंदर चेंडू होता. पंचांकडे हलकस अपील तिथे केलं. अपील पूर्णपणे फेटाळलेलं आहे. उभं करून ठेवलेलं आहे. लोहगड लायन्स टीम आपल्याला विनंती तुम्ही जी लिस्ट घेऊन गेलायत ना इथे कोर कमिटीकडनं सातत्यानं सूचना येत आहेत ते आपण या ठिकाणी आणून द्या. 7 धावा धावपलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. यावेळेस अप्रतिम चेंडू होता. पंचांकडे अपील आता मोठं असेल. पाहिजे पंचांचा काय निर्णय तिथे येणार आहे याकडे सगळ्यांच्या नजरा लागून आहे.
धावपलिकावरती आपण जाणार आहोत. धावपलिकावरती 7 धावा आहेत. इथे सुंदर फटका सजवलाय. क्षेत्ररक्षकाने चेंडूची शर्यत आहे. आउटफील्ड तिथे मात्र फास्ट आणि चेंडू जाईल सरळ सीमा रेषेच्या बाहेर. 4 धावेंसाठी चौकार. पाहुणी मोका मारला चौका. तरुणांच्या दिलाची जान. मोबदल्यात यावेळेस मात्र परत एकदा अफलातून प्रहार मैदानाच्या आतमध्ये लॉंग ऑनच्या डोक्यावरनं चेंडू सरळ मात्र इथे तारामंडल में जाती हुई गेंद 6 रनों के लिए षटकार. फटका सौद्वादार. हा गेला षटकार. कणखर नेतृत्व, दमदार कर्तृत्व. वाघोली नगरीचे यशस्वी उद्योजक कल्पतरू ग्रुपचे सर्वेसर्वा मान्य सोमनाथ बापू कटके यांचा षटकार. बदलात परत एकदा बिग हिट आला तसा मात्र इथे भिरकावून दिलाय. चेंडू सरळ सीमा रेषेच्या अगदी बाहेर. फटक्यामध्ये होतं वजन. धावा आल्यात मित्रांनो अर्धा डझन. षटकार. फटका सौद्वादार. हा गेला षटकार. कणखर नेतृत्व. मित्रांनो संपला 2 षटकांच्या सांगतीनंतर 2 गडी बाद 23 धावा धावपलिकावरती आहेत. सामन्याचं समीकरण बदललंय. शेवटचे 48 चेंडू आणि 75 धावेंची मात्र जी गरज सामना जिंकण्यासाठी आहे. 48 चेंडूमध्ये 75 बनवायच्यात. थोडेसे महागडे ठरले तिथे मात्र तुम्ही पाहता शंकर 17 धावा तिथे खर्च केल्या दुसऱ्या षटकामध्ये. धावेंचा ओघ इथे वाढताना पाहायला मिळतोय. अनेक चांगली खेळी शिवनेरी स्ट्रायकर संघाच्या माध्यमातून देखील पाहायला मिळेल. 2 षटकांचा खेळ संपलाय. षटक क्रमांक 3 आता सुरू होईल. तिसऱ्या षटकासाठी मात्र कुणाला आमंत्रित केलं जातं, कुणाच्या हातामध्ये चेंडू ठेवला जातो, कुणावरती जबाबदारी ठेवली जाते. आणि एकदा का तुमच्यावरती विश्वास ठेवला की त्या विश्वासाला साजेशी अशी कामगिरी मैदानाच्या मध्ये तुम्हाला करावी लागणार आहे. षटक क्रमांक 3 घेऊन पुन्हा एकदा सुहास इनामदार यांनी मात्र चेंडू हातामध्ये घेतलाय. वैयक्तिक दुसरं तर आपल्या संघासाठी तिसरं षटक घेऊन सुहास इनामदार इथे मात्र गोलंदाजी करण्यासाठी मात्र जो तयार आहे. पहिलं षटक आपण पाहिलं. पहिल्या षटकामध्ये मात्र 2 विकेट मात्र नक्की ज्या घेतल्या होत्या. 6 धावा देखील तिथे त्यांनी खर्च केल्या होत्या. आणि इथून पुढे मात्र एक चांगली कामगिरी आता मैदानाच्या आतमध्ये करावी लागणार आहे. विवेक खेळतोय 6 धावेंवरती. तर गौरवला तुम्ही पाहिलं एक चौकार 2 षटकार त्याच्या बॅटमध्ये आम्ही पाहिले. 16 धावेंवरती तो नाबाद आहे. शेवटचे 48 चेंडू आणि 75 धावेंची गरज. सुहास इनामदार तयार. तिसऱ्या षटकातला पहिला चेंडू काय कमाल धमाल तिथे मैदानावरती करेल याकडे सगळ्या क्रिकेटच्या रसिकांच्या मात्र नजरा लागून आहेत. सकाळचं सत्र आणि सकाळच्या सत्रातला सामना क्रमांक 1. अप्रतिम चेंडू होता मैदानाच्या आतमध्ये. फक्त तिथे सन्मान केला. डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये मात्र पाहायला मिळाला. कुठल्याही प्रकारची धाव तिथे मैदानाच्या आतमध्ये मिळून दिली जात नाहीत. आणि विकेट टेकर गोलंदाज म्हणून पात्र फार मोठी ओळख सुहास इनामदार यांची आहेत. पहिल्या षटकामध्ये मात्र 2 मोहरे टिपले त्यांनी तिथे. आणि या षटकामध्ये देखील चांगली कामगिरी जी अपेक्षित आहेत. फुलटॉस होता इथे मात्र पॉईंट क्षेत्रामध्ये पॉईंट कव्हरला मात्र फटका खेळला. केवळ आणि केवळ सिंगल मैदानाच्या आतमध्ये मिळताना मात्र जी पाहायला मिळते सिंगलनं धावफलक वाढणार आहे. धावफलकावरती आपण नजर टाकूयात. 2 गडी बाद असताना 24 रन्स 24 धावा धावफलकावरती. शेवटचे 46 चेंडू आणि 74 धावेंची गरज. बॅकफुटला गेलेत आणि पाहायचंय जबरदस्त आक्रमण चढवलं जाईल. चेंडू मात्र आउट ऑफ दी पार्क. शेणाची कपडे भंडाऱ्याचा नाद. वारे फकड्या टाक उचल की टाक टाक उचल की टाक. षटकार. फटका षटकार आलाय. षटकारानं धावफलक वाढणार आहे. 30 धावा धावफलकावरती आहे. 2 गड्यांच्या मोबदल्यात अजूनही 68 धावेंची गरज सामना जिंकण्यासाठी.
गौरवच्या बॅटमधनं फक्त चौकार आणि षटकारांची भाषा आता त्याची बॅट बोलू लागलेली आहेत. काय कमालीचे फटके मात्र मैदानाच्या आतमध्ये सजवतोय. त्याची बॅट आता बॅट राहिली नाही, तिने तलवारीचं रूप धारण केलेलं आहे. यावेळेस अप्रतिम चेंडू होता, हलक्यात ढकलून दिलाय. तिथे क्षेत्ररक्षक चेंडूवरती येताना पाहायला मिळेल. मिड विकेटचा क्षेत्ररक्षक डीप मिड विकेटचा क्षेत्ररक्षक मात्र चेंडूवरती येताना पाहायला मिळाला. तोपर्यंत मात्र एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये मिळाली. 31 धावा धावपलकावरती या ठिकाणी मात्र तुम्ही ज्या पाहतात सुहास इथे तुम्ही पाहतात गोलंदाजी करण्यासाठी मात्र तयार आहेत. एक चांगली कामगिरी करावी लागेल. 31 धावा धावपलकावरती या ठिकाणी तुम्ही ज्या पाहतात. यावेळेचा चेंडू हलक्यात मात्र खेळून काढलाय. सिंगल मैदानाच्या आतमध्ये घेतली जाईल. सिंगलनं धावपलक देखील वाढेल. धावपलक जाऊन जे पोहोचलं 32 धावा धावपलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यात. 32 अंकाला प्रचंड मोठं महत्व आहे मित्रांनो. बलिदान मास सुरू आहे. धर्मवीर संभाजी महाराजांचा बलिदान मास नक्कीच आपण पाळणं फार गरजेचं असतं. 32 वर्षाचंच आयुष्य महाराज जगले, परंतु 32 वर्षाचं आयुष्य जगत असताना आपण पाहिलं किती अडचणींचा सामना धर्मवीर संभाजी राजेंना केला. फक्त स्वीप करून दिला होता तिथे चेंडू. एक सिंगल तर मिळणार आहे. दुसऱ्या धावेसाठी केलेला हा प्रयत्न पाहता पाहता 2 धावा, 2 धावेने धावपलक वाढेल. 34 धावा धावपलकावरती. 3 षटकांचा खेळ संपला आणि 3 षटकांच्या सांगतेनंतर 2 गडी बाद, 34 धावा. शक्तिशाली संगम मध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा डाव होऊन ही पहा ओव्हर संपली. हृदय स्पर्शी नेतृत्व, धाडस, पाठबळ व कार्यकर्तृत्व या त्रिसूत्रींचा अनोखा संगम. युवराज भैया कटके सोशल फाउंडेशन वायकेएस यांच्याकडून ही पहा ओव्हर संपली. गोलंदाजी ट्रॅक वरती आता मात्र षटक क्रमांक 4 घेऊन ज्ञानेश्वरनं चेंडू हातामध्ये घेतलेला आहे. 34 धावा धावपलकावरती आहेत. धर्मवीर संभाजी राजांचा मित्रांनो फार मोठा इतिहास आहे. खरं तर आयुष्यामध्ये एकही लढाई पराभूत न होणारा राजा म्हणून इतिहासानं ज्यांची नोंद घेतली असे एकमेव राजे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज. आज बलिदान माचा पुष्प क्रमांक 2 आहे. गिळण्यास प्राण उठला जरी ही कृतांत, संभाजी धर्म जगले जळत्या रणांत. सूर्याहुनी ही अतिदाहक धर्मशक्ती, स्फुरण्यास नित्य धरूया शिवपुत्र चित्ती. 34 धावा धावपलकावरती या ठिकाणी तुम्ही पाहतात. असंख्य संकटे, अत्याचार आपल्याला आजच्या काळातही गिळण्यास तयार आहेत, म्हणजेच आपला नायनाट करण्यासाठी सज्ज आहेत. परंतु या अशा कठीण परिस्थितीत आपण शंभूराजेंना आठवलं पाहिजे. त्यांनी अनेक अन्याय अत्याचार सहन केले. मृत्यू त्यांना गिळण्यास मोठ्या ताकदीने सज्ज होता, परंतु ते जराही डगमगले नाहीत. स्वराज्य धर्मासाठी शंभूराजे मृत्यूरूपी जळत्या रानात एखाद्या तलवारीप्रमाणे लखाकले. त्यांच्यासारखा धर्मवीर खरं तर पुन्हा कधीच होणे नाही. सूर्यालाही घाम फोडेल अशी दाहक त्यांची धर्मशक्ती होती. जर आपल्यालाही मनात अशी धर्मशक्ती जागवायची असेल तर या महान शिवपुत्राला आपण आपल्या चित्तात बसवणं फार गरजेचं आहे. 34 धावा धावपलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यात धर्मवीर संभाजी राजांना मात्र आम्ही त्रिवार मानाचा मुजरा करतो. खरं तर आयुष्यामध्ये अनेक संकट जरी आली तरी त्या संकटाशी कशा प्रकारे 2 हात करायचे याचं उत्तम उदाहरण म्हणजे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज आहेत. आणि महाराजांचा प्रचंड मोठा इतिहास आहे. बराचसा इतिहास महाराजांचा आपल्यापर्यंत जो पोहोचवला जाईल यामध्ये कुठलीही शंका नाहीत. कव्हरला मात्र फटका खेळाय. डिपेक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक चेंडूवरती येईल. दुसऱ्या धावेसाठी मात्र किल्ला हा प्रयत्न होता. फेकी थोडीशी खराब आहे. तोपर्यंत धावा देखील इथे 2 मिळतील आणि 2 धाव्याने धावपलक देखील वाढेल. 36 धावा धावपलकावरती आहेत 2 गड्यांच्या मोबदल्यात. शेवटचे 41 चेंडू आणि 62 धाव्यांची मात्र जी गरज सामना जिंकण्यासाठी 62 धावा जिंकण्यासाठी मात्र बनवायच्यात. काहीसं सोपं, काहीसं अवघड, परंतु अशक्य मात्र असं काही नसणारं आव्हान आपण इथे मैदानावरती पाहतो आहोत. लोवर फुल टॉस होता इथे. कव्हरमध्ये मात्र फटका खेळाय. क्षेत्ररक्षक आहे तिथे उपस्थित. एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये मिळताना पाहायला मिळते. सिंगल डबलनं देखील धावपलकापर्यंत तुम्ही पोहोचू शकतात. क्रिकेटमध्ये फक्त मोठेच फटके खेळले जाणं अपेक्षित नाही, तर तुम्हाला सिंगल डबल देखील मात्र क्रिकेटमध्ये लाईफलाईन जी असते ना ती सिंगल डबल असते आणि तिथे तुम्ही पाहतात एक धाव देखील मिळवण्याचा प्रयत्न आहे. 37 धावा आहेत 2 गड्यांच्या मोबदल्यात. अजूनही 40 चेंडू आणि 61 धाव्यांची मात्र जी गरज सामना जिंकण्यासाठी. यावेळेस मात्र चढवलंय आक्रमण आणि चेंडू सरळ फेकून दिलाय सीमा रेषेच्या अगदी बाहेर.
जिसके बाजू में है जास्त दम ओ है फक्त बाजीराव सिंगम, इसको लगा डाला तो लाइव झिंगा लाला मॅक्झिमम चरण षटकार. षटकारानं धावफलक वाढेल. 43 धावा धावफलकावरती आहेत. परफेक्ट यॉर्क लाईन मध्ये मात्र टाकलेला हा चेंडू तुम्ही पाहतात. खरं तर टेनिस क्रिकेटमध्ये आपण क्रिकेटमध्ये दोन गोष्टी फार महत्वाच्या आहेत. एक म्हणजे भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर आणि दुसरा म्हणजे हा टाकलेला परफेक्ट यॉर्कर. या दोन गोष्टी मात्र क्रिकेटमध्ये फार महत्वाच्या आहेत आणि यॉर्क लाईनमध्ये चेंडू टाकणारे अनेक खेळाडू तुम्हाला माहिती आहेत. जसप्रीत बुमराहचं उदाहरण तुम्ही घ्या, लसित मलिंगाला घ्या, तो परफेक्ट यॉर्क लाईनमध्ये चेंडू टाकतो. असे बरेचसे खेळाडू आहेत ज्यांची गुणवत्ता अगदी ठासून भरलेली आहे. यावेळेस फक्त दिशा दिली तिथे तुम्ही पाहतात क्षेत्ररक्षक स्क्वेअर लेगला चेंडूवरती येताना पाहायला मिळेल. डिप्लस क्षेत्ररक्षक चेंडूवरती आला तोपर्यंत धावफलक देखील एकने वाढला, जाऊन जो पोहोचेल 44 धावा धावफलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. शेवटचे 37 चेंडू आणि 54 धावेंची गरज. सामना दोनही संघाकडनं मात्र अजूनही समसमान आहे आणि दोनही संघ मात्र शेवटच्या चेंडूपर्यंत हार पत्करण्यास जे तयार नाहीत. इथून पुढचे दिवस आता मात्र फार महत्वाचे असतील. इथून पुढे मात्र बरीचशी चित्र स्पष्ट होताना पाहायला मिळणार आहेत. या मैदानावरती मात्र नक्कीच मोठा संघर्ष सुडाला जो पेटलेला आहे आणि आज प्रत्येक जण मात्र जिंकण्याच्या ईर्ष्येनं मैदानावरती मात्र खेळताना तुम्ही पाहतात. 8 फेब्रुवारी रोजी मात्र झालेली या स्पर्धेची सुरुवात. षटक क्रमांक 4 मैदानाच्या आतमध्ये संपलं. 4 षटकांचा संपला खेळ. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 45 धावा धावफलकावरती आहे. शक्तिशाली संघामध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा डाव होऊनही ही पहा ओव्हर संपली. हृदय स्पर्शी नेतृत्व, धाडस पाठबळ व कार्यकर्तृत्व या त्रिसूत्रींचा अनोखा संगम. युवराज भैया कटके सोशल फाउंडेशन वायकेएस यांच्याकडून ही पहा ओव्हर संपली. सामन्याचं समीकरण आहे मित्रांनो, शेवटचे 36 चेंडू आणि 53 धावेंची मात्र जी गरज आहे. सामना जिंकण्यासाठी पाणी मैदानाच्या आतमध्ये पोहोचलंय. इथून पुढे मात्र कहाणी बदलेल का या मॅचची, हे देखील आपल्याला मात्र पाहावं लागेल. त्रेपन्न धावा अजूनही जिंकण्यासाठी मात्र ज्या बनवायच्यात. कमालीचा खेळ मैदानाच्या आतमध्ये आपण सातत्यपूर्ण पाहतो आणि सातत्यपूर्ण इथे प्रयत्न राहिला सगळ्या खेळाडूंचा आपल्या संघासाठी मोठं योगदान देण्याचा. युवराज भैया कटके यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेली ही क्रिकेटची स्पर्धा वाघोली सोसायटी क्रिकेट काउन्सिल आणि युवराज भैया कटके सोशल फाउंडेशन आयोजित हा क्रिकेटचा धगधगता रणसंग्राम तुम्ही आम्ही सगळेजण जे मात्र अनुभवतो. आज या स्पर्धेचा दिवस क्रमांक 10 तुम्हाला मैदानावरती मात्र जो पाहायला मिळतोय. 36 चेंडूमध्ये 53 बनवायच्यात. षटक क्रमांक 5 ला सुरुवात होईल. विजयराज भाकरेनं चेंडू हातामध्ये घेतलाय. विजयराज इथे गोलंदाजी करण्यासाठी मात्र तयार आहे. शांत आणि संयमी खेळ करण्यामध्ये अतिशय माहिर असणारा हा खेळाडू आणि इथे मात्र एक मोठा इतिहास मैदानाच्या आतमध्ये आता रचावा लागेल आणि तो इतिहास रचला जाईल का याकडे मात्र सगळ्यांच्या ज्या नजरा लागून आहेत. बघूयात काय कामगिरी मैदानावरती मात्र जे होताना पाहायला मिळते. षटक क्रमांक 5 ला सुरुवात होते. विजयराज गोलंदाजी ट्रॅकवरती तयार. वेळ वाचवा. तुमच्याकडे 55 मिनिटांचा अवधी दिलेला आहे. 9:40 झालेले आहेत, त्यामुळे वेळ वाचवला जाणं गरजेचं आहे. दिवसभराच्या सत्रामध्ये आपण पाहतो डे नाईट मध्ये आपल्याला 8 सामने खेळवायचे. 55 मिनिटांमध्ये तुमची इनिंग कंप्लीटच होणं गरजेचं आहे. त्यापेक्षा जास्त वेळ घ्याल तर तुम्हाला पेनल्टीला सामोरं जावं लागेल. बॅकफुटला गेले. पॉइंटला मात्र फटका तिथे पुश करून दिला. पुश करो खुश रहो. इथे मात्र नक्कीच एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये मिळताना पाहायला मिळाली. सिंगलनं धावफलक वाढेल. 46 धावा धावफलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यात. एका धावेने मात्र धावफलकाला आकार दिला जातोय. बूंद बूंद से बनता है सागर. थेंबे थेंबे तळे साचवण्याचं कामकाज मैदानावरती मात्र सातत्यपूर्ण जे केलं जातं आणि ते सातत्यानं आपण पाहिलं. नक्कीच एक चांगला खेळ जो साकारला जाईल. पॉइंट क्षेत्रामध्ये मात्र फटका खेळायत. बॅकवर्डला क्षेत्ररक्षक तिथे चेंडूवरती येताना पाहायला मिळतो. शंकर चेंडूवरती आला. धावफलक वाढेल. 47 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. लोहगड लायन्स टीम कोर कमिटीकडनं आमच्याकडे एक सूचना आलेल्या आहेत. आपण
आपली जी प्लेइंग गेली म्हणे 10 खेळाडूंची नावं आमच्यापर्यंत पोहोचवलेत. अजून 2 खेळाडूंची नावं आमच्यापर्यंत तुम्ही लवकर कळवा. नो बॉल, नो चेंडू मैदानाच्या आतमध्ये या ठिकाणी तुम्ही पाहतात का कशासाठी या सगळ्या गोष्टी आहेत. ओव्हर स्टेपिंग नो, ओव्हर स्टेपिंगचा नो इथे मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहतात आणि नो बॉल पंचांना कळवलात. मेन पंचांच्या भूमिकेमध्ये अक्षय चांदगुडे सरांना तुम्ही पाहतात. महाराष्ट्रच नाही तर महाराष्ट्राच्या बाहेर जाऊन देखील मात्र आपल्या कार्याचा ठसा त्यांनी उमटवलेला आहे आणि एक अतिशय सुंदर अंपायरिंग अक्षय चांदगुडे सरांच्या माध्यमातून आम्ही पाहतो. फ्री हिटचा चेंडू आता तुम्हाला पाहायला मिळेल. 49 धावा आहेत दोन गड्यांच्या मोबदल्यामध्ये. एक चांगलं अंपायरिंगचं कामकाज अक्षय चांदगुडे सरांच्या माध्यमातून आम्ही सातत्यपूर्ण पाहत आलेलो आहे. टाटा नमक जितकं शुद्ध नाही ना मित्रांनो, त्यापेक्षाही शुद्ध अंपायरिंग या पंचांची आहे. त्यांचं आम्ही कौतुक करतो आहोत. यावेळेस मात्र पाहिजे घानाचा घाव तिथे घातलाय आणि चेंडू चाललाय सरळ सीमा रेषेच्या अगदी बाहेर. खिलाडी बन गए दर्शक, दर्शक बन गए दीवाने. चेंडू सीमा पार, षटकार. विजय राजवरती चढवलेलं आक्रमण, मिड विकेटला फटका खेळाय क्षेत्ररक्षक चेंडूवरती आला. चेंडूचं कलेक्शन त्याने मात्र तिथे केलं. तोपर्यंत केवळ आणि केवळ सिंगल मैदानाच्या आतमध्ये मिळताना पाहायला मिळेल. अगोदरच्या चेंडूवरती आलेला षटकार, त्यानंतर घेतली गेलेली सिंगल. धावफलक एकने वाढेल. धावफलकावरती आपण पाहतो अब तक 56 धावा धावफलकावरती आहेत दोन गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 5व्या क्रमांकाचं षटक मार्गस्थ आहे. सोडून दिलाय हा चेंडू, परंतु पाहिजे पंचांचा काय निर्णय येईल तिथे. पंचांकडे मागणी केली होती अवांतरसाठी, परंतु बदललेला नियम सांगतो मित्रांनो. बॅट्समन रिच टू दी बॉल, फलंदाजाच्या कक्षेमध्ये तो चेंडू असेल, फलंदाज तो फटका इम्प्रुव्हाइज करत असेल, शफल होत खेळत असेल, तर मग मात्र पंच त्या चेंडूला वाईट घोषित करू शकत नाहीत. हा बदललेला नियम सांगतो. नियमांना भरलेलं क्रिकेट. चेंडू येण्याच्या अगोदर बॅट फिरवली तिथे. डॉट बॉल तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो. षटकाची सांगता होईल. 5 षटकं संपली. 5 षटकांच्या समाप्तीनंतर 2 गडी बाद, 56 धावा. शक्तिशाली संघामध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा डाव होऊनही ही पहा ओव्हर संपली. हृदय स्पर्शी नेतृत्व, धाडस पाठबळ व कार्यकर्तृत्व या त्रिसूत्रींचा अनोखा संगम. युवराज भैया कटके सोशल फाउंडेशन वायटीआस यांकडून ही पहा ओव्हर संपली. थँक्यू. 5 षटकांचा खेळ संपलात. या षटकामध्ये मला वाटतं विजयराजनं 11 धावा खर्च केल्या. पहिलं षटक जर तुम्ही पाहिलं असेल, पहिल्या षटकामध्ये सुहास इनामदारनं 6 धावा खर्च केल्या होत्या. दुसरं षटक शंकर कापणेने टाकलं, 17 धावा तिथे खर्च केल्या. त्यानंतर तिसरं षटक मात्र तुम्ही पाहतात पुन्हा एकदा सुहास इनामदार यांनी टाकलं, 11 धावा खर्च केल्या. त्यानंतर मात्र चौथ्या षटकामध्ये देखील 11 धावा आल्या आणि या 5व्या षटकामध्ये देखील आपण पाहतो 11 धावा खर्च केल्या गेलेल्या आहेत. शेवटचे 30 चेंडू शिल्लक आहेत, 42 बनवायचे आहेत. गोलंदाजी ट्रॅकवरती षटक क्रमांक 6 घेऊन आता गोलंदाजी करण्यासाठी मात्र महेश वारघडेनं चेंडू हातामध्ये घेतलाय. फार मोठा अनुभव या खेळाडूच्या पाठमोरी आहे आणि आज तो अनुभव इथे मैदानाच्या आतमध्ये पणाला लावायचा आहे. हाती काही लागत नाही, त्यावेळेस हाती लागतो तो असतो अनुभव आणि तो अनुभव इथे मात्र मैदानाच्या आतमध्ये वापरावा लागेल. अनुभवाच्या जोरावरती मोठमोठे चांगल्या लढती तुम्ही देखील जिंकू शकतात. फक्त तुमचा अनुभव इथे मात्र कामी येणं गरजेचं आहे. तुमचं जास्त वय असून चालत नाही, तर तुमचा अनुभव म्हातारा असणं गरजेचं आहे. छप्पन्न धावा धावपलकावरती आहेत दोन गड्यांच्या मोबदल्यामध्ये. आपण पाहतो शेवटचे 30 चेंडू आणि 42 बनवायच्यात. थोडंसं स्पीडअप करणं गरजेचं आहे. क्षेत्ररक्षण सजवलं गेलंय, जाळं मैदानाच्या आतमध्ये पसरवलं गेलेलं आहे. क्षणाक्षणाला बदलणारं हे क्रिकेट आहे. सातत्यपूर्ण मात्र क्षेत्ररक्षणामध्ये बदल होताना पाहायला मिळतात आणि हे बदल गरजेचे आहेत. काळानुसार आपण बदलणं गरजेचं आहे. जर काळानुसार आपण बदललो नाही तर दुसरा कोणीतरी येईल, तुमचा व्यवहार केव्हाच करून जाईल. मोठा प्रहार इथे मैदानाच्या आतमध्ये. चेंडू सरळ सीमा रेषेच्या अगदी बाहेर. घ्यावी एखादी ताण, काळजामध्ये रुतावी कट्यार, मनोमनी गौरवला आठवण. ठोकावा एखादा षटकार, ठोकावा एखादा षटकार.
65 धावा धावफलकावरती गौरवच्या बॅटमधनं आतापर्यंत 6 षटकार या इनिंग मध्ये मात्र येताना जे पाहायला मिळालेले आहेत. षटकारांची मोहर त्यानं उमटवली मैदानाच्या आतमध्ये. ताबडतोड फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये. त्यावेळेस सुंदर चेंडू मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहतात. कमालीची गोलंदाजी आहेत आणि हे गोलंदाजाविषयी मी या अगोदरही चर्चा केली होती महेश बद्दल. खरं तर एखादा जरी मोठा फटका त्याला खेळला असला तरी पुन्हा एकदा वापसी करता येणं फार गरजेचं असतं आणि कमबॅक करण्यामध्ये अतिशय माहीर असणारा हा खेळाडू आहे. 62 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 36 अजूनही बनवायचे आहेत. यावेळेस पाहायचंय थोडस पुढे सरसवत खेळायचं होता. डाव्या इष्टीच्या बाहेर होणारा जाणारा हा चेंडू होता. अवांतर स्वरूपाचा चेंडू आलाय. वाईड बॉल. वाईड बॉलला मात्र धावफलक पुढे सरसावेल. 63 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. 63 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. 28 चेंडू आणि 35 धावेंची मात्र जी गरज मैदानाच्या आतमध्ये. दोनही संघ मात्र तुम्ही पाहतात मोठी शर्तीची झुंज मैदानाच्या आतमध्ये या ठिकाणी देताना तुम्ही जे पाहतायत. आपल्या संघासाठी मोठे योगदान द्यायचं हा मानस आहे. यावेळेस मात्र पाहायचं आडव्या बॅटनं मात्र चढवलंय आक्रमण आणि चेंडू फेकून दिलाय सरळ सीमा रेषेच्या अगदी अगदी बाहेर. षटकार एकदा जोरदार टाळ्यांचा गजर करूयात मित्रांनो गौरवसाठी. 17 चेंडू मध्ये 52 धावेंची नेत्र दीपक इनिंग त्याने खेळलेली आहे. काय कमालीचा खेळ आहे मैदानाच्या आतमध्ये. कौतुकाच्या फुलांची ओंजळ भरून आपण त्याच्यावरती वाहू. पाठ दुखेपर्यंत त्याची पाठ थुंकू मित्रांनो. जबरदस्त खेळी मैदानाच्या आतमध्ये. 69 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. उसळणारा हा चेंडू वाईड बॉल. इथे मात्र मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळतो. दबाव प्रेशर काय असतो तो इथे मात्र तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये जाणवताना पाहायला मिळेल. 70 धावा आहेत 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. अजूनही 27 चेंडू आणि 28 धावेंची मात्र जी गरज. जोपर्यंत गौरव मैदानाच्या आतमध्ये उभा आहे तोपर्यंत इथे धावेंचा ओघ सातत्यपूर्ण येताना मात्र जो पाहायला मिळणार आहे. यावेळेचा चेंडू अलोम दी कार्पेट मैदानाच्या आतमध्ये जो खेळला गेलाय. क्षेत्ररक्षक काऊ कॉर्नरला चेंडूवरती येताना पाहायला मिळेल. तोपर्यंत धावफलकामध्ये 1 ने वाढ होईल. 71 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आपण पाहतो. 26 चेंडू आणि 27 धावेंची जी मात्र गरज सामना जिंकण्यासाठी. ऑन स्ट्राईकला मात्र विवेक राजला तुम्ही पाहतात जो की 13 चेंडू खेळाय 14 धावेंवरती खेळतो. तर गौरव 18 चेंडू मध्ये 53 धावेंवरती मैदानाच्या आतमध्ये खेळताना तुम्हाला पाहायला मिळतो आहे. चांगली चांगली फटके त्याच्या मात्र बॅटमधनं येताना पाहायला मिळाले आणि साठवणुकीतले फटके ठेवणीतले फटके त्यानं बाहेर काढलेले आहेत. सुंदर फटका इथे तुम्ही पाहतात. पॉइंट वरनं चेंडू मात्र सरळ सीमारेषेच्या बाहेर. फुटबॉल खेळला तिथे त्यानं आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर पाठवला 4 धावेंसाठी. चौकार. पंचवीस चेंडू आणि 23 धावेंची मात्र जी गरज. सामना अजूनही इथून पुढे जिंकण्यासाठी. पुढे सरसावत मोठा प्रहार केला होता क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. इथे मात्र झेल तिथे टिपलेला आहे आणि विकेटचं पतन होताना पाहायला मिळेल. फलंदाज बॅक टू द पॅव्हिलियन. क्रिकेट म्हणजे चुकला तो संपला.
पाबळे मैदानाच्या मध्ये येऊन दाखल होताना तुम्हाला जो पाहायला मिळेल. तर गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाजी करण्यासाठी मात्र षटक क्रमांक 7 घेऊन विजय कुमार अय्यर यांनी मात्र चेंडू हातामध्ये घेतलाय. षटक क्रमांक 7 साठी त्यांना आमंत्रित केलंय. चला वेळ वाचवा. पंचांना विनंती, खेळाडूंना सूचना करा सातत्यपूर्ण. 9:52 झालेले आहेत. तुमच्याकडे अवघे 8 मिनिटं शिल्लक आहेत 4 षटकांसाठी. त्यामुळे तुम्हाला तो वेळ वाचवला जाणं गरजेचं आहे. वेळ वाचवावा लागेल. वेळ ही कुणासाठी थांबलेली नाही, थांबणारही नाही. त्यामुळे वेळेचा सदुपयोग करता येणं गरजेचं आहे. यावेळेस मात्र पाहायचं मोठा फटका मैदानाच्या आतमध्ये खेळलाय. चेंडू चाललाय सरळ सीमारेषेच्या बाहेर. डीप एक्स्ट्रा कव्हर सीमारेषा फोडली. खणखणीत सनसनी चौकार. पाहुणी मोका 80 धावा धावपलिकावरती आहेत. गौरवला चेंडू आता फुटबॉल दिसू लागलेला आहे. आणि प्रत्येक चेंडूवरती तो मात्र मोठा प्रहार, मोठं आक्रमण मैदानावरती करतो आहे. शेवटचे 23 चेंडू आणि 19 धाव्यांची गरज. परत एकदा सुंदर सुंदर तडाखा. पाहावा आणि पाहतच राहावं इतका लावण्य खनी प्रहार. खणखणीत चौकार. चेंडू आणि 15 धाव्यांची मात्र जी गरज सामना जिंकण्यासाठी. यावेळेस मात्र पाहायचं मोठा प्रहार पुन्हा एकदा केलाय, परंतु क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आहे. यावेळेस मात्र सुंदर झेल तिथे मात्र जो टिपला गेला आणि फलंदाज प्रसाद मात्र चेंडूच्या खाली आला. तिथे झेल टिपलाय. विकेटचा क्रिकेट म्हणजे चुकला तो संपला. ब्लॉसम प्रायमरी स्कूलचे डायरेक्टर मान्य रोशन संचित यांची बळीची टाळी टाळी. घाबरला मला मोठा धक्का इथे मैदानाच्या मध्ये बसतोय, परंतु गौरवनं आपलं काम पूर्ण केलेलं आहे. अर्धशतकी खेळी त्यानं मैदानावरती साकारले आणि तो माघारी परततो. तर त्याची जागा भरून काढण्यासाठी न्यू बॅटर राहुल काळे मैदानाच्या मध्ये येऊन दाखल होताना पाहायला मिळेल. विजयाची चाहूल फक्त आणि फक्त राहुल मैदानाच्या मध्ये येऊन दाखल होताना तुम्हाला पाहायला मिळेल. शेवटचे 21 चेंडू आणि 15 धावेंची गरज आहे. 21 चेंडू मध्ये 15 धावा जिंकण्यासाठी मात्र बनवायच्यात. यानंतर लोहगड लायन्स आणि अजिंक्यतारा एव्हेंजर दोनही टीमनं मात्र तयारीत राहा. ही मॅच संपल्याबरोबर लगेचच नेक्स्ट मॅच लगेच सुरू होणार आहे. त्र्याऐंशी धावा धावपलिकावरती आहेत. 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आपण या ठिकाणी पाहतो. विजय कुमार अय्यर पुन्हा एकदा तयार. एक मोठी विकेट मात्र मैदानाच्या आतमध्ये त्याने मिळवलेली आहे. हा चेंडू फक्त दिशा दिली तिथे कट केला होता चेंडू. धावपलिकावरती आपण पाहतो 83 धावा आहेत 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. शेवटचे 20 चेंडू आणि 15 धाव्यांची मात्र असणारी गरज सामना जिंकण्यासाठी. अकुट टप्प्याचा चेंडू. इथे मोठा प्रहार करायचा होता, परंतु बॅटवरती परफेक्ट मिडल होताना पाहायला मिळाला नाही चेंडू. स्क्वेअर लेगला सुंदर क्षेत्ररक्षण होताना पाहायला मिळालं. डॉट बॉल. लागोपाठचे 3ही चेंडू मात्र इथे आता डॉट टाकलेले आहेत. पहिल्या 2 चेंडूवरती 2 चौकार आले होते, परंतु त्यानंतरचे लागोपाठचे 3ही चेंडू तिथे निर्धाव स्वरूपाचे येताना जे मात्र मैदानाच्या मध्ये तुम्हाला पाहायला मिळाले. 83 धावा धावपलिकावरती आहेत 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. सुंदर सुंदर फटका मात्र सजवलाय. क्षेत्ररक्षक धावेल तोपर्यंत मात्र इथे चेंडूने वेग धारण केला. आउटफील्ड फार वेगवान. चेंडू सीमा पार. चौकार. पाहुणी मोका मारला चौका. तरुणांच्या दिलाची जान युवराज भैया कटके सोशल फाउंडेशन वायकेएस यांचा सनसनी चौका.
षटकाची सांगता होईल. या षटकामध्ये 12 धावा खर्च केल्या जात आहेत. 7 षटकं संपले आणि 7 षटकांच्या सांगतेनंतर 87 धावा धावफलकावरती आहेत. सामन्याचं समीकरण आता मात्र तुम्ही इथे मैदानाच्या आतमध्ये पाहाल. शेवटचे 18 चेंडू आणि 11 धावेंची गरज. 18 चेंडूमध्ये 11 बनवायचे आहेत. या बनवल्या जाणार का की रोखल्या जातील याकडे सगळ्यांच्या नजरा लागून आहे. षटक क्रमांक आता मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहतात जे सुरू होताना पाहायला मिळेल 8व्या क्रमांकाचं. आशुतोष न मात्र इथे चेंडू हातामध्ये घेतलाय. तो गोलंदाजी करण्यासाठी तयार आहे. ऑन स्ट्राईकला मात्र स्वराज पाबळेला तुम्ही पाहता जे की त्याला खातं अजून मैदानाच्या आतमध्ये खोलायचंय. हा तो स्वराज पाबळे आहे. गतवर्षी मात्र या मैदानावरती बरसताना आपण पाहिला. लागोपाठच्या 6 चेंडूवरती 6 षटकार ज्याच्या बॅटमधून आम्ही या मैदानावरती खरं तर गतवर्षी नक्की जे पाहिले होते तो स्वराज पाबळे. 11 धावा संघाला जिंकण्यासाठी आवश्यक आहेत आणि आपल्या संघासाठी काय योगदान मैदानावरती मात्र देणार याकडे सगळ्यांच्या नजरा लागून आहे. क्षेत्ररक्षण मात्र सजवलं गेलेलं आहे. जाळं मैदानाच्या आतमध्ये पूर्णपणे पसरवले. क्षेत्ररक्षणाची रांगोळी तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहता जी सजवली जाते आणि या जाळ्यामध्ये आता कोणता मासा अडकला जाईल याकडे सगळ्या खेळाडूंच्या नजरा मात्र मैदानावरती लागून. 87 धावा धावफलकावरती 4 गड्यांच्या मोबदल्यात. यावेळेस मात्र पाहायचं मोठा प्रहार तिथे केलाय. क्षेत्ररक्षक आहे तिथे उपस्थित परंतु चेंडू चाललाय सीमा रेषेच्या अगदी अगदी बाहेर. गोफण फिरवली. 6 धावेंची मोहर उमटवली. षटकार. चे 17 चेंडू आणि 5 धावेंची गरज सामना जिंकण्यासाठी. ढकलून दिला हा चेंडू. फक्त तुम्ही तिथे पाहतात धाव घेण्याचा कुठलाही प्रयत्न तिथे पाहायला मिळत नाहीत. 93 धावा धावफलकावरती 4 गड्यांच्या मोबदल्यात. यावेळेचा चेंडू अप्रतिम होता मैदानाच्या आतमध्ये. डॉट बॉल इथे तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये मात्र जो पाहायला मिळेल. शेवटचे आता 15 चेंडू आणि 5 धावेंची मात्र जी गरज सामना जिंकण्यासाठी आहे. यावेळेस पाहायचंय उंच आकाशामध्ये चेंडू. क्षेत्ररक्षक आहे उपस्थित. एक सिंगल इथे मैदानाच्या आतमध्ये मिळताना जी पाहायला मिळाली. धावफलक वाढला 94 धावा. शेवटचे 14 चेंडू आणि 4 धावेंची गरज. चौदा चेंडू आणि 4 धावा जिंकण्यासाठी बनवायच्या आहेत. यावेळेचा चेंडू डाबेष्टीच्या बराचसा बाहेर. वाईड बॉल. अवांतर धावसंख्येमध्ये मात्र इथे भर पडताना तुम्हाला पाहायला मिळेल. धावफलक 1 ने वाढणार आहे. 95 धावा. शेवटचे 14 चेंडू आणि 3 धावेंची गरज. औपचारिकता शिल्लक राहिलेली आहे. नो बॉल आणि त्यावरती आलाय षटकार. सामना इथे शिवनेरी स्ट्रायकर संघाने मात्र जिंकला. विजेत्या संघाचं स्वागत. पराभूत संघाचे आभार. तर या सामन्याचा प्लेअर ऑफ द मॅच अर्थात मॅन ऑफ द मॅच हा पुरस्कार आपण या ठिकाणी देत आहोत आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार जातोय 21 चेंडूमध्ये 61 धावेंची खेळी करणारा गौरव वर्मा ठरतो आहे या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी. या गौरव आपल्याला मॅन ऑफ द मॅच हा पुरस्कार देऊन या ठिकाणी सन्मानित केले जात आहे. नेक्स्ट मॅच लगेच सुरू करायची आहे. लोहगड लायन्स संघाला विनंती आहे आपले 11 धुरंदार शिलेदार घेऊन आपण मैदानाचा ताबा